नमस्कार. आज आपण इथे मस्त नारळाच्या दुधातले खमंग आणि चटपटीत असे भरीत बनवतोय. त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी सांगते. एक असे मोठे असे काळे वांगे, खूप चवीला असतं हे वांगे. हिरवं पण चालते. असे हे वांगे मोठे घेतलेले आहे मी आणि याला चिरा पाडून घ्यायचे आहेत. आतमध्ये हे वांगे चांगले आहे का पाहायचे, कुठं कीड वगैरे नाही का हे बघून घ्यायचे आणि त्याला वरून असे तेल लावायचे. हे गॅसवरती मी वांगं भाजून घेणार आहे. त्यासाठी तेल लावून हे वांगे असे आता आपण भाजून घ्यायचे आहे. आणि तेल लावल्यामुळे काय होते, ह्याची साल पटकन निघते आणि आतून वांगं भाजलेलं पण आपल्याला समजतं आणि पटकन भाजतं देखील. आणि इथे मी नारळाचे दूध हे घट्ट असे काढून घेतलेले आहे. आजच्या ह्या भरिताचा खास मेनू म्हणजे नारळाच्या दुधातले हे भरीत आपण बनवणार आहे आणि इतके खमंग आणि स्वादिष्ट लागते. त्यासाठी इथे मी लाल मिरची आणि मसाला मिरची घेतलेली आहे, जी बाजारात उपलब्ध असते ती. हिरव्या मिरच्या पण मी घेतलेल्या आहेत, त्या आपल्या आवडीनुसार थोड्याशा टाकून घ्यायच्या. कढीपत्ता फोडणीसाठी आणि कांदा आणि कोथिंबीर. हे मी कच्चे भरीतच बनवणार आहे आणि वरून मी फोडणी देणार आहे त्याला. आता गॅसवरती इथे मी जाळी ठेवून घेतलेली आहे आणि वांग्याला तेल लावून हे वांगे मी आता ह्याच्यावर ठेवून भाजून घेते. हे असे हलवून 1-2 मिनिटांनी त्याच्या बाजू पलटून असं हे आपण वांगं भाजून घ्यायचे आहे. 5 ते 10 मिनिटामध्ये हे वांगे आपले भाजून होते. गॅस मोठा करून भाजून घ्यायचं आणि नंतर मग भाजत आल्यानंतर थोडासा मीडियम ठेवायचा. हे पहा, हे असे चाकू घालून आपण पाहिल्यानंतर आपल्याला समजते हे वांगे आतून देखील छान भाजलेले आहे. आणि मग हे एका मी बाउलमध्ये घेतलेले आहे. असे स्मॅश करायचे. स्मॅश करतानाच आपल्याला समजते हे आपले वांगे किती छान भाजलेले आहे ते. आता यामध्ये मी थोडासा कांदा टाकून घेते. कांदा आपल्या आवडीनुसार टाकून घ्यायचा. जास्त कांदा वापरायचा नाही, अगदी थोडासा कांदा टाकून घ्यायचा आणि बारीक चिरून घ्यायचा कांदा. थोडीशी कोथिंबीर देखील बारीक चिरून घ्यायची आणि कोथिंबीर जास्त घातली तर भरिताची चव एकदम छान लागते. अगदी थोड्याच मिरच्या टाकून घ्यायच्या बारीक करून. मीठ घ्यायचं थोडंसं. हे आता सगळं मी हलवून घेणार आहे. हे एकसारखं असं हलवून घ्यायचं स्मॅश करून. मिरची पूड देखील थोडीशीच घालायची. मी इथे जास्त पडलेली आहे माझ्याकडून. इथे तुम्ही थोडी घातली तरी चालेल. फक्त कलरसाठी आपण वापरायची आहे मिरची पूड. आणि किंचितस धने जिरे पूड घालायची, अगदी चवीपुरती टाकायची. आपण आता हे मिक्स करून घेऊया. अगदी असं चटपटीत आणि खमंग असं हे भरीत लागतं. आणि त्यात आपण नारळाचे दूध घालणार आहे म्हटलं तर याची चव अगदी वेगळीच असते. आणि तुम्ही करून पहा घरी, हे ट्राय करून पहा. नारळाच्या दुधातलं भरीत हे इतकं खमंग लागते. अजून घट्ट दूध असेल तर एकदम फ्लेवर ह्याचा एकदम छान होतोय. आणि तुम्ही आमच्या ह्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सहज सुगरण चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि अशाच मी नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहे इथून पुढे आणि आपण ते पाहत जावा. आमच्या चॅनेलला तुम्ही वरचेवर येणाऱ्या रेसिपी पाहत जावा. हे असे तयार झालेले आहे. आता मी इथे फोडणी देणार आहे. याच्यावरून फोडणीसाठी मी इथे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरे, हळद थोडीशी घातली तरी चालते, नाही तरी चालते, हिंग. आणि अशी खमंग चटपटीत करून घ्यायची आहे. कढीपत्ता आणि मिरच्या देखील थोड्याशाच घालायच्या. लाल मिरची आणि मसाला मिरची घालायची. हिरवी मिरची थोडीच वापरायची, अगदी किंचित नावापुरती. कोथिंबीर. आणि याच्यामध्ये सुरुवातीलाच तुम्ही जर उडदाची डाळ टाकली तर चांगली खमंग कुरकुरीत भाजते. इथे मी आता टाकलेली आहे उडदाची डाळ. उडदाची डाळ आपल्या म्हणजे ज्यांना आवडत असेल त्यांनी टाकून घ्या, नसेल त्यांनी नाही टाकली तरी चालते. म्हणजे ऑप्शनल आहे ते, काही हे नाही आहे टाकलीच पाहिजे अशी काही नाही. खरं भरीत खाताना ते आपल्याला मध्ये मध्ये अशी कुरकुरीत लागते, छान चव येते त्याच्यामुळे. आता ही फोडणी आपली तयार झालेली आहे आणि ही गरम असतानाच इथे आपण घालून घ्यायची आहे. ह्याच्यावर असा चर्र असा आवाज आला की इतकी खमंग फोडणी आणि याचा स्वाद इतका छान लागतो ह्या फोडणीचा.
ह्याचा फ्लेवरच एकदम छान लागतो उडदाची डाळ असल्यामुळे. आणि ते आपलं हे भरीत सगळे कच्चं साहित्य वापरलेलं आहे, त्यामुळे ते कुरकुरीत लागते डाळ आणि खमंग स्वाद येतो त्याचा. आता मी ह्या भरिताबरोबर खाण्यासाठी एक भाकरी बाजरीची तुम्हाला इथं करून दाखवणार आहे. भाकरी शक्यतो सर्वांना येतेच, तरी पण बाजरीची भाकरी आणि भरीत ह्याचं कॉम्बिनेशन काय वेगळंच असते. तुम्ही ही बाजरीची भाकरी आणि भरीत ह्याच्या आधी पण खाल्ला असेल, तरी पण मी आज एक इथं आता आपला सीझन आहे हिवाळ्याचा आणि संक्रांतीचा पण सण आहे पुढे. बाजरी आता सध्या बाजारात आलेलीच आहे, त्यामुळे भरीत आणि बाजरीचं कॉम्बिनेशन खूप छान असते. खाण्यासाठी तर इतकी चवदार लागते भरीत आणि बाजरीची भाकरी, त्यामुळे मी इथं केलेली आहे बाजरीची भाकरी. यामध्ये थोडंसं मी उतवणी घेतलेली आहे गरम पाण्याची, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घातलेली आहे. मीठ घातल्यामुळे बाजरीच्या भाकरीची चव छान येते, टेस्ट. आणि ही भाकरी शिळी झाल्यानंतर मीठ आणि हळद घातल्यामुळे त्याची चव इतकी सुंदर लागते की अगदी उडदाच्या पापडासारखी त्याची चव लागते आपल्याला. आणि एकेकांना पातळ आवडते, एकेकांना अशी गबगबीत आवडते. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आपण भाकरी तशी करून घ्यायची. पातळ भाकरी पण छान लागते अगदी ती, आणि 4-5 दिवस टिकते सुद्धा. इथे असे काही जण थापून घेतात, काही जण हातावर असं हलवून गोल गोल करून घेतात. मी इथे अशी थापून भाकरी करून घेणार आहे. आणि ही भाकरी एकदम खमंग भाजायची अशी कुरकुरीत, त्यामुळं भरीत आणि भाकरी बाजरीची एकदम अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे. आता ही भाकरी माझी तयार झालेली आहे. ही आपण आता लोखंडी तवा आहे आमच्याकडे, त्याच्यामध्ये लोखंडाच्या तव्यातली चव काय आणि वेगळीच असते. ही जर भाकरी आपण आता अशी मोठी केलेली आहे, छोट्या छोट्या केल्या तरी देखील चालतात. आणि मी ते हातानेच पाणी लावून घेत आहे, मला सवय आहे हाताने पाणी लावायची. काही जण कापडाने देखील लावतात. याच्यावरती मी तीळ घालून घेतलेले आहेत. तीळ लावलेली बाजरीची भाकरी तर अतिशय खमंग लागते. आता ही भाकरीची वरचे पाणी सुकले की पलटून घ्यायची. आणि बाजरीची भाकरी थोडीशी कडक बनवली तर एकदमच खुसखुशीत लागते. अशी दिसायला कशी बघा, अशी हिरव्या कलरची बाजरी आणि पिवळसर हळद घातल्यामुळे ही बाजरीची भाकरी अशी पिवळसर झालेली आहे. खमंग अशी भाजून घ्यायची. आणि दही वगैरे असेल तर आणि उत्कृष्ट लागते ह्याच्याबरोबर भाकरी. आता ही भाकरी आपली पाठीमागून भाजलेली आहे. गॅसवरती पुढून भाजून घेत आहे. इथे हिवाळा असल्यामुळे असे उष्ण पदार्थ खाण्यासाठी बाजरी आणि तीळ हे सगळे उष्ण पदार्थ आहेत, त्यामुळे हिवाळ्यात हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले आहे. आणि बाजरीची भाकरी तीळ सध्या आता हे खाण्यासाठी असा उत्तम आपल्याला पर्याय आहे. म्हणून मी इथे तुम्हाला आता बाजरीची भाकरी आणि भरीत हे कॉम्बिनेशन दिलेले आहे. आपली तयार झालेली आहे ही भाकरी. अशी खमंग भाजून घेतली आहे बघा. आता मी इथे आमची डिश तयार केलेली आहे. तर आपली ही सहज सुगरणची डिश तयार आहे. आपण या नारळाच्या दुधातल्या भरीत आणि भाकरी लोण्याबरोबर मी इथे सर्व केलेली आहे. आणि ही भाकरी खात असताना लोणी आणि भरीत आणि ओला कांदा एकदम अप्रतिम अशी चव लागते. हे आपले महाराष्ट्रीयन मेनू आहे. असं दुधातले वांग्याचे भरीत, त्याच्याबरोबर लोणी घ्यायचे आणि असा पातीचा हिरवा कांदा, एकदम कॉम्बिनेशन छान आहे. काही जण नुसते भरीत पण खातात. खरं तुम्ही हे लोण्याबरोबर खाऊन बघा, एकदम छान लागते. हे दोन्ही कॉम्बिनेशन, त्याच्याबरोबर असा हातात पात धरून खाल्लेला कांदा, काय वेगळीच अशी मज्जा येते. आणि हे तुम्ही शेतामध्ये घेऊन गेला तर अजूनच छान. चला तर मग आपण पुन्हा भेटू अशा चमचमीत आणि खमंग रेसिपींसाठी. धन्यवाद.